जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्राचीन भारतीय आरोग्य संस्कृतीपासून हळदी या दुधाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। भारतातील आज घराघरात तिचे सेवन केले जाते। हळदी या दुधाचे फायदे मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहेत, म्हणून आज जगभरात हळदीचे दूध गोल्डन मिल्क या नावाने लोकप्रिय आहे आणि आवडते पेय बनलेले आहे। हळदीचे दूध आता त्याच्या औषधी गुणधर्मामुळे पाश्चात्य संस्कृतीने सुद्धा मान्य केले आहे। वास्तविकपणे हळदीचे आयुर्वेदिक फायदे खूप आहेत। जेव्हा हळद आणि दूध यांचे मिश्रण एकत्र केले जाते तेव्हा मिश्रण अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल एजंट म्हणून काम करते। याच विशेष गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। यामुळेच आपल्या शरीराला विविध रोगांनी लढण्यास आणि हे आपल्याला अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून देखील बचाव करते। म्हणून मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी दूध पिण्याचे फायदे आणि हळदीचे दूध पिण्यापासून होणारे नुकसान सांगणार आहे। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला पहिला पॉईंट आहे हळदीच्या दुधाचे फायदे। सर्दी आणि खोकल्यासाठी प्रभावी। सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी हळदीचे दुधाचे फायदे देखील प्रभावी ठरू शकतात, कारण वास्तविकपणे हळदीयुक्त दूध हे सर्दी आणि खोकला बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, कारण यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरिया विरोधी गुणधर्म आढळतात, जे घसा खवखवणे, खोकला आणि सर्दीपासून आराम देऊ शकते। दुसरं म्हणजे जखम बरे करते। पूर्वीपासून आपल्याकडे जखम झाल्यावर औषधी स्वरूपात ताबडतोब जखमेवर हळद लावणे फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण हळदीमध्ये बॅक्टेरिया विरोधी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे जखमेवर बॅक्टेरिया वाढू देत नाहीत आणि जखम लवकर भरण्यास सुरुवात करते। शरीरात कोणताही अंतर्भाग किंवा बाह्य दुखापत झाल्यास सर्वप्रथम हळदीचे दूध पिण्यासाठी शिफारस करतात। जर दुखापत अंतर्गत असेल तर हळदीच्या दुधाच्या सेवनाने वेदनापासून लगेच आराम मिळतो। तर मित्रांनो, आपला दुसरा पॉईंट आहे हळद दूध पिण्याचे नुकसान। मधुमेह रुग्णांनी हळदीचे दूध जास्त पिऊ नये, कारण हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन घटक रक्तातील साखरेची पातळी वाढवते। रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास हळदीचे दूध न पिणे केव्हाही चांगले। हळद ही नैसर्गिक गरम आहे। ज्या लोकांना ॲलर्जीच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास ॲलर्जी यासारखी समस्या उद्भवू शकते। ज्या लोकांची शरीरात लोहाची कमतरता आहे अशा व्यक्तींनी हळदीच्या दुधाची अजिबात सेवन करू नये, कारण हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते। गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिणे टाळावे, कारण हळदीचे दूध पोटातील उष्णता वाढवते। अशा परिस्थितीत गर्भाशयात रक्तस्राव होणे किंवा गर्भाशयात क्रॅम्प येण्याची शक्यता येऊ शकते। मित्रांनो, हळदीच्या दुधाचे फायदे व तोटे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सामान्य माहितीच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कृपया अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्यावर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।